आणि आता बातमी कोल्हापुरातनं। कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीची ही बातमी आहे। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली होती। रात्री उशिरा नाट्यगृहाची आग आटोक्यात आणली। संगीत सूर्य नटसम्राट केशवराव भोसले यांच्या 134व्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडली आहे। आगीने सभागृहाचा केवळ सांगाडाच आता उरलाय, त्यामुळे कलाकारांनीही दुःख व्यक्त केलंय। ही ड्रोन दृश्य याच केशवराव भोसले नाट्यगृहाची आहेत। 9 ऑगस्ट केशवराव भोसलेंची जयंती, 134वी जयंती खरं तर आज केशवराव भोसलेंची आहे। मात्र त्याआधीच त्याच पूर्वसंध्येला या नाट्यगृहाला भीषण अशी आग लागली आहे। त्यामुळेच कलाकार वर्गातनं हळहळ व्यक्त होतीये। अनेक अजरामर नाटकं या नाट्यगृहात पार पडलेली आहेत। एक मोठा वैभवशाली इतिहास या नाट्यगृहाला खरं तर आहे। संगीत सूर्य हा जो सूर्य आहे तो आज वेगळ्या पद्धतीनं तळपतोय, पण ही आग विझेल आणि जी नव्यानं पेटेल ती कदाचित कोल्हापूरमध्ये केशवरावांच्या नावावरचे प्रचंड सगळ्या सुविधांनी परिपूर्ण कलाकारांच्या दृष्टीनं, प्रेक्षकांच्या दृष्टीनं असं एक व्यासपीठ पुन्हा उभं राहील आणि त्यासाठी कोल्हापूरचे सगळे राजकीय नेते एकत्र येतील, सगळे कलाकार एकत्र येतील आणि हे व्यासपीठ पुन्हा त्याच ताकदीनं नवीन कलाकार घडवेल। महाराष्ट्रातल्या सगळ्याच नाट्यगृहांनी आणि प्रेक्षकांनी भरभरून दिले, पण खूप जास्त काय 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 जोडलं गेलं होतं आहे। आता मला माहित नाही, परत ते तसं नाही उभं राहायचं, पण ते उभं राहायला पाहिजे। कलाकारांनी एकजूट दाखवली हे पुन्हा उभारण्यासाठी आपला काय प्रयत्न असतो? मी उभं राहीन त्याच्यात, जे काही माझा वाटा असेल। मला आता मी फार जास्त ओव्हरवेल्म्ड आहे आणि मला ती बातमी समजली रात्री, माझ्या मनात एक अशी आशा होती की काहीतरी थोडंफार असेल, पण नाही आहे। अतिशय दुःखद घटना केशवराव निष्ठायकच आहे, वाईटही वाटतंय, कारण काहीच नाही, पण अशी वाचून त्रासदायक गोष्ट आहे। परत काहीच महिन्यांपूर्वी आम्ही अस्तित्व नाटकाच्या रंगीत तालमीला गेलो। गेली कित्येक वर्ष मी या नाटकाचे प्रयोग सादर करतो, रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद आज ते नाट्य तिथे नाही, म्हणजे वेदना होत होत्या।